तरच पिढ्या बदलते. आपण राबराब शेतात राबतो, इथं एक माणूस नसतं ना, असा इथं बसलेला असा एक माणूस नसतं की त्याला वाटत नाही आपले लेकरं बाळ सुखी व्हावेत म्हणून. असं एक बी नाही. कोणाला वाटतं लेकरं बाळ सुखी होऊ नये? असं हात वर करा बरं. एक सुद्धा नाही. सगळ्यांना वाटतं आपले लेकरं बाळ सुखी झाले पाहिजे. त्या कष्टाचं चीज करायचं असलं, तुम्हाला लेकरं बाळ मोठे करायचे असले तर आपल्याकडं दोन कामं आहेत. लेकरं शिकून मोठे केले पाहिजेत आणि दुसरं आहे, आपण व्यसनाच्या आहारी गेलो ते व्यसन सोडून दिले पाहिजेत. समाज सुधारला म्हणून समजा. आणि नेमकं आपल्याला हेच कोणी सांगत नाही. जे चांगलं काम आहे, आपले लेकरं बाळ लेकी बाळी अधिकारी करायच्यात, उच्च शिक्षणात घालायचं, नेमकं हेच आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला एक मोक्कार कामं सांगत आहेत. एका हातात पॉम्पलेट आणि दुसऱ्या हातात दारूची बाटली. आणि आपण भंगारावणी ते पॉम्पलेट कोणाचा हातात घेतो की निघाला चिटकायला कुठं बी. तो मोठा होईल, त्याचे लेकरं मोठे होते, तुमचे जाते नवसं तोडायला. आपण विचारच करत नाहीयेत. आपण हुशार असून सुद्धा पिढ्याना पिढ्या लोकांच्या प्रचारातच घातल्या. लोक सुधारणार, तो नेता मोठा होणार, आपण लागलो भिकाला. जितकं आपण कष्ट एखादा नेता निवडून आणण्यासाठी करतो ना, तितके कष्ट जर स्वतःची पोरगण पोरगी मोठं करायसाठी जर केलं ना, तुमच्याच दारात लाल दिव्याची गाडी उभा राहील. अशी तुमच्या लेकराची मिरवणूक निघाव गावानी. PSI झाली, तहसीलदार झालं, IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले आणि मग गावात मिरवणूक निघाव. त्याच्यापेक्षा मोठा आनंद तुमच्या जीवनात कोणचाच नसणार आहे. कोणचा तरी नेता निवडून येणार, गुलाल फेकायला तुम्ही, फुलं फेकायला तुम्ही, कामान धामाळ ते बावळं कुंकून दूर आलं बेवडं, आणि त्याच्या मिरवणूक आपण काढायचं. आपल्या लेकी बाळीची निघाव, आपल्या पोरांची निघाव, मग आपल्या सगळ्यात मोठं सुख असतं.